नमस्कार, माझं नाव वल्लरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशमध्ये कंपॅरिझन कसं करायचं ते बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता आपण कंपॅरिझनचा दुसरा फॉर्म बघूया. तर आपण ह्याच्यामध्ये बिफोर कंपॅरेटिव्ह कुठले वर्ड वापरू शकतो ते बघूया. मच, अ लॉट, फार. याचा पण अर्थ अ लॉटच होतो. अ बिट, अ लिटिल, स्लाइटली. याचा पण अर्थ अ लिटिल हाच होतो. हे शब्द आपण बिफोर कंपॅरेटिव्ह वापरून पण कंपॅरिझन करू शकतो. फॉर एक्झाम्पल, लेट्स गो बाय कार, इट्स मच चीपर. किंवा इट्स, हे सेम राहणार, इट्स अ लॉट चीपर. इथे आपण हे जे कंपॅरेटिव्ह आहे शब्द त्याच्या आधी मच किंवा अ लॉट वापरलेला आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया. आय एम नॉट गोइंग टू बाय दॅट, इट्स फार मोर एक्सपेन्सिव्ह देन आय थॉट. म्हणजे मी हे विकत घेणार नाहीये, हे माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त महागडं आहे. इथे आपण मोर एक्सपेन्सिव्ह हे जे कंपॅरेटिव्ह आहे त्याच्या आधी फार हे वापरलेलं आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया. कुड यू स्पीक अ लिटिल मोर स्लोली. इथे आपण हे जे कंपॅरेटिव्ह आहे त्याच्या आधी अ बिट किंवा अ लिटिल हे वापरलेलं आहे. आता आपण या कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये एनी किंवा नो प्लस कंपॅरेटिव्ह फॉर्म कसा वापरायचा ते बघूया. फॉर एक्झाम्पल कसं असतं, एनी लॉंगर किंवा नो लॉंगर हे कसं वापरायचं ते आपण बघूया. फॉर एक्झाम्पल, आय हॅव ट्राईड इनफ, आय एम नॉट ट्राईंग एनी लॉंगर. म्हणजेच नॉट इवन अ लिटिल लॉंगर. म्हणजेच मी खूप प्रयत्न करून झालेला आहे, मी अजून थोडा सुद्धा प्रयत्न करणार नाही. इथे आपण एनी प्लस कंपॅरेटिव्ह वापरले आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया. यू फेल्ट इल येस्टरडे, डू यू फील एनी बेटर टुडे. इथे आपण एनी प्लस कंपॅरेटिव्ह वापरलेलं आहे. आता आपण कंपॅरेटिव्ह रिपीट करून कसं वापरलं जातं ते बघूया. तर जेव्हा काहीतरी कंटिन्युअसली घडत असतं, जेव्हा काहीतरी कंटिन्युअसली चेंज होत असतं, तेव्हा आपण कंपॅरेटिव्ह रिपीट करून वापरतो. आता याचं एक्झाम्पल काय होईल. इट्स बिकमिंग हार्डर अँड हार्डर टू लर्न इंग्लिश. आता इथं आपण दोनदा कंपॅरेटिव्ह वापरलेला आहे. हे कंपॅरेटिव्ह हार्डर आणि हार्डर हे आपण 2 वेळा वापरलेलं आहे. की दिवसेंदिवस इंग्लिश शिकणे हे अवघड होत चाललंय. ही क्रिया कंटिन्युअस घडते म्हणून आपण इथं दोनदा कंपॅरेटिव्ह वापरलेलं आहे. अजून एक एक्झाम्पल होईल. युअर इंग्लिश इज इम्प्रूव्हिंग, इट्स गेटिंग बेटर अँड बेटर. आता आपण इथं हे कंपॅरेटिव्ह दोनदा वापरलेलं आहे. कारण तुझं इंग्लिश जे सुधारतंय ती क्रिया कंटिन्युअस घडतीये, म्हणजे दिवसेंदिवस ती क्रिया अजून अजून घडत चालली. तुझं इंग्लिश अजून अजून इम्प्रूव्ह होत चाललंय म्हणून आपण इथं दोनदा कंपॅरेटिव्ह वापरलेलं आहे. अजून एक एक्झाम्पल होईल. इट्स बिकमिंग मोर अँड मोर डिफिकल्ट टू फाइंड अ जॉब. आता जॉब शोधण्याची प्रक्रिया ही दिवसेंदिवस अजून अवघड होत चालली आहे म्हणून आपण इथं दोनदा कंपॅरेटिव्ह वापरलेला आहे. आता इथं लक्षात घ्या की इथं हा मोठा वर्ड जो आहे डिफिकल्ट त्याच्या आधी आपण मोर लावलेलं आहे. तर आपण मोर आणि मोर हे दोनदा वापरलेलं आहे. डिफिकल्ट हे दोनदा नाही वापरलेलं. आता दोन कंपॅरेटिव्ह घेऊन द अँड द कसं यूज करायचं ते आपण बघूया. फॉर एक्झाम्पल, द सुनर वी लिव्ह, द अर्लियर वी विल रिच. आता इथे दोन कंपॅरेटिव्ह आहेत, सुनर आणि अर्लियर, आणि इथं आपण द आणि दचा यूज केला आहे. याचा अर्थ काय होतं, जेवढं आपण लवकर निघू तेवढं आपण लवकर पोहोचू. आता दुसरं एक्झाम्पल होईल. द मोर आय थॉट अबाउट द प्लॅन, द लेस आय लाईक्ड इट. म्हणजे जेवढा मी प्लॅन बद्दल जास्त विचार केला तेवढा मला तो प्लॅन आवडला नाही. इथं दोन कंपॅरेटिव्ह आहेत, मोर आणि लेस, आणि इथं द आणि द वापरलेला आहे आपण. तर दोन कंपॅरेटिव्ह घेऊन द आणि द कसं वापरायचं ते असं वापरायचं. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. द बिगर द हॉटेल, द मोर एक्सपेन्सिव्ह इट विल बी.
आता इथं 2 कंपॅरेटिव्ह काय आहे? बिगर आणि मोर एक्सपेन्सिव्ह. आणि इथं आपण द आणि द चा यूज केलेला आहे. तर अशा पद्धतीने 2 कंपॅरेटिव्ह घेऊन आपण द आणि द चा यूज करू शकतो.